आज माझ्याकडे ही शिलाई मशीन नसती ना, तर मी आज काय केलं असतं, तर ते देव जाणे. तर हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज मला माझ्या दोन्ही मुलांना आहे ना, छान असं गोड तयार करून द्यायचं होतं, कारण उद्या आहे शिवजयंती आणि आजच त्यांच्या स्कूलमध्ये शिवजयंतीचं सेलिब्रेशन होतं. नेहमीच सारखा आजचा सुद्धा आपला हा व्हिडिओ जरा उशिराच आलेला आहे, पण तरी मला ते तुमच्यावर शेअर करायचंच असतं. तर कालच मी ना दोन्ही मुलांचे कॉस्ट्यूम घेऊन आलेली होती. तर आरूच्या ड्रेसला मला टिपा मारायच्या होत्या. रात्री जरा कंटाळा केला, म्हटलं जाऊ दे उद्याचं उद्या बघूया आणि मग काही निवांत झोपून घेतला. तर ही निवांत झोप का लागली माहिती आहे का? कारण माझ्याकडे घरामध्ये शिलाई मशीन होतं. जरी मला टिपा वगैरे मारायच्या असल्या, उसवायला काय आपण लगेच उसवून घेतो. पण जरी टिप जर मारायची ठरली, तर माझ्याकडे मशीन आहे. त्यामुळे मी निवांत झोपून घेतलं होतं. सकाळी उठल्यानंतर पटकन स्वयंपाक बनवून घेतला. ड्रेस बघितला तर ड्रेसला आहे ना एक तरी टिप मारून घ्यावीच लागणार होती, कारण ते थोडंसं उसलेलं होतं. मग छान दोन्ही बाजूंनी मस्त अशा टिपा मारून घेतल्या आणि त्याची तयारी करायला घेतली. पण माझ्या मनामध्ये एकच येत होतं, जर माझ्या घरात ही जर शिलाई मशीन नसती, तर मी आता सकाळी-सकाळी काय केलं असतं? तर कदाचित मी आदल्याच दिवशी सगळी तयारी केलेली असते. नाहीतर मग सकाळी-सकाळी मग थोडीफार का होईना सकाळी-सकाळी सगळा मूड ऑफ झालेला असता, मस्त चिडचिड झालेली असते. पण खरं सांगू, कोणतीच गोष्ट वाया जात नाही हे खरं. आता शिलाई मशीनवर आहे ना, मी काही जास्त असं काही काम करत नाही. पण टिपा मारणं, त्यानंतर साडीला पिको फॉल करणं किंवा थोडंसं फार उसलेलं असलं तर त्याला शिवून घेणं, तर ह्या गोष्टी मी करत असते. पण ती गोष्ट करण्यासाठी ना मला असं डिपेंड राहावं लागत नाही, की आता आज आपण जाऊ, सगळे कपडे घेऊन जाऊया, टिपा मारून आणूया, असं काही करावं लागत नाही. तर मला ना असं वाटतं, की प्रत्येकीकडे ना एक छोटी का होईना शिलाई मशीन ही असायलाच पाहिजे. चला असो, हा जो काही कॉस्ट्यूम आहे त्याला व्यवस्थित साईडने मी टिपा मारून घेतल्या, डबल टिप मारून घेतली. म्हटलं नको उसवायला वगैरे आणि त्यानंतर मस्त त्याची तयारी करायला घेतली. जो काही दुपट्टा होता ना, तो व्यवस्थित फिटच बसत नव्हता. तर तो मी ना आधी गाठण वगैरे मारून नंतर फक्त खोचून दिला. आता जरा परफेक्ट दिसतोय आणि माळ आणि जे काही कानामध्ये आहे, तर ते त्यांनी स्वतःच घालून घेतलेलं होतं आणि हे लूक जे आहे ना, हे चंद्रकोरीशिवाय ना अधुरंच आहे. तर इथे मस्त चंद्रकोर काढून घेतली आणि त्याचं लूक असं फायनल असं काहीसं होतं. तर इतका गोड दिसत होता ना. मग काय त्याचे थोडेसे फोटो काढले. 1-2च व्हिडिओ शूट केले, कारण लगेच बससुद्धा आलेली होती. त्याला बसमध्ये बसून दिलं. वरती आली. वरती आल्यानंतर ह्या छोट्याला सुद्धा ना आज शंभूराजे बनून जायचं होतं. पहिलं तर त्याला उठवलं. अंघोळ वगैरे झाली आमची मस्त आणि आता मात्र त्याची तयारीला सुरुवात केली. सकाळी-सकाळी इतकी धावपळ असते आणि या धावपळीमध्ये ना एकाला नाही तर दोघांची आज मला तयारी करून दोघांनाही पाठवायचं होतं. कालच कॉस्ट्यूम वगैरे घेऊन आलेली होती, जसं मी तुमच्यावर शेअर केलं. कालपासून हा कॉस्ट्यूम आणलेला आहेच, पण तेव्हापासून आहे ना आमच्या हातामध्ये तलवार आणि ही शंभूराजांची टोपी ही मात्र आम्ही घालूनच फिरतोय. बाकी दुसऱ्या खेळणीला हातही लावला नाही आणि दुसरं काही खेळलो पण नाही. तलवारच आमची बाजी चालू होती, तलवारबाजी. पॅन्ट घालायला गेली तर पॅन्टमध्ये नाडीच नव्हती. मग पुन्हा आता नाडी घालेपर्यंत त्याचं पुन्हा चालू झालं. छान टोपी घालून घेतली आणि तलवारीबरोबर खेळायचं काम चालू होतं. आता सकाळी-सकाळी ना एकतर आधीच इतकी धावपळ झालेली असते. टिफिन बनवायचा, त्यातल्या त्यात दोघांची अशी तयारी करून द्यायची, म्हणजे किती धावपळ झाली असेल तुम्ही तर मला नक्की समजू शकता. आणि त्यातल्या त्यात आहे ना ह्या पॅन्टमध्ये ना नाडीसुद्धा नव्हती. आता ठीक आहे, नाडीसुद्धा माझ्याकडे होती, शिलाई मशीनही होतं, त्यामुळे काही वाटलं नाही. पण वेळ माझ्याकडे नव्हता ना, वेळ इतका पटपट जातो ना सकाळी आणि सकाळी-सकाळीच मला दोघांनाही पाठवायचं होतं. त्याला 8:30ला पाठवलं आणि आता याला मला 9ला नेऊन सोडायचं होतं. म्हणजे इतका कमी वेळ होता आणि त्यातल्या त्यात इतकी तयारी आणि तयारी केल्याबरोबर मला थोडेसे फोटो आणि व्हिडिओ पण काढायचेच होते. तर अशी सगळी धावपळ चालू होती आणि मध्येच ही नाडी पण नव्हती. त्यामध्ये माझे 5-1 मिनिटं गेलेच. आणि सकाळच्या या धावपळीमध्ये ना 5 मिनिटं सुद्धा वाया जायला नको असं वाटत असतं. कंटिन्यू लक्ष फक्त त्या घड्याळाच्या काट्याकडेच असतं. किती वाजले, किती वाजले, किती वाजून किती मिनिटं झाले, तर हेच चालू असतं. इतकी धावपळ असते ना, की आपल्याला ते कळत सुद्धा नाही. कधी-कधी बघा ना, एखादी गोष्ट आहे ना, म्हणजे एखादं काम आहे ना 10 मिनिटाचंच असतं. जेव्हा आपल्याला खूप घाई असते ना, ते आपण 5 मिनिटात करतो आणि खूप वेळ असला ना, दिवसभर आपण ते काम करत बसतो. पण काहीही असो, सकाळच्या वेळेमध्ये जेवढी कामं आपली होतात ना, तेवढी दिवसभरामध्ये होतच नाही बरं का. एकदा जर कामाला फुल स्टॉप लागला ना, की मी तिथून पुढे सगळी कामं रेंगाळतच चालतात. पण चला असो. श्लोकच्या कॉस्ट्यूमला मला काही टिपा मारायच्या नव्हत्या. पण हो, त्याच्या पॅन्टमध्ये ना नाडी नक्कीच घालायची होती. एकाच्या ड्रेसला मला टिपा माराव्या लागल्या सकाळी-सकाळी आणि दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये नाडी घालून द्यावी लागली. पण चला असो, सगळी कामं एकदम प्रॉपर आणि वेळेत झालेली आहे. तर श्लोकची मी अशी छान तयारी करून दिली. जे काही बाजूबंद होते ना, तर ते पण आता बांधून देते त्याला. कमर बेल्ट होता तो
बांधून घेतला आणि ज्या काही माळी होत्या ना त्या पण घालून घेतल्या. कॉस्च्युम बरोबर 2 माळी भेटलेल्या होत्या, पण त्या घातल्यानंतर सुद्धा ना इतकं छान लूक येत नव्हतं. मग घरातल्या ज्या काही एक्स्ट्राच्या माळी होत्या ना माझ्याकडच्या, तर त्या पण मी त्याला घालून दिल्या आणि आणि कानामध्ये सुद्धा आहे ना जे काही दोलक वगैरे आहे, तर ते पण घालून दिले आणि त्यानंतर मग तो छान असा गोंडच दिसायला लागला. पण कानामध्ये घातल्यानंतर आहे ना तो एकदम गर्ल दिसत होता आणि हे लूक जसं मी सांगितलं, की चंद्रकोरीशिवाय अधुरंच, तर मस्त माथ्यावर चंद्रकोर काढली आणि खरंच मग छोटेसे आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले ते शंभूराजे. इतका गोड दिसत होता ना, पण मात्र त्याच्या डोळ्यावर आहे ना झोप जशीच्या तशीच होती. म्हणजे फक्त मी म्हणत होती हस म्हणून तो हसायचा. पण जेव्हा मी त्याला टोपी घातली आणि म्हटलं, "आता तू खरंच खूप छान दिसतोय, छोटासा शंभूराजेच दिसतोय." मग मात्र नंतर हसायला लागला. स्वतः जाऊन आरशामध्ये बघितलं मी कसा दिसतोय. नंतर खुश झाला. तर मी त्याचेसुद्धा थोडे फोटो, व्हिडिओ काढले आणि त्याला स्कूलला सोडून आली. तिकडनं आल्यानंतर मी तयारी केली आणि मला यायचं होतं आज आहे ना माझ्या भाचीच्या ज्वेलरी क्रिएशन स्टुडिओच्या ओपनिंग सेरेमनीसाठी. तर मी इकडे छान अशी तयार होऊन आलेली होती आणि हे मी काल तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तिचा हा प्रवास घरापासून सुरू झाला आणि आज मात्र तिच्या स्वतःच्या स्टुडिओपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कोणतंही स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप सारी मेहनत, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, तेव्हा सगळी स्वप्न पूर्ण होतात. तिचं सुद्धा आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, कारण तिने खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा खूप प्राउड फील होत होतं आणि खूप म्हणजे खूप कमी वयामध्ये तिला हे सक्सेस भेटलेलं आहे. पण त्याच्या मागचं कारण फक्त मेहनत आणि मेहनतच आहे. तर तिच्याकडील ही सगळी ज्वेलरी जी आहे ना, ती एकदम प्रीमियम क्वालिटीची आहे. त्याचबरोबर हँडमेड ज्वेलरीसुद्धा तिच्याकडे अवेलेबल आहे. आता ही तिच्या हाताने ही सगळी ज्वेलरी बनवतेच, पण ती तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे ही ज्वेलरी कशी बनवायची. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, तर तिचं इन्स्टाला ज्वेलरी क्रिएशन स्टुडिओ म्हणून आहे ना पेज आहे. नक्की तिला फॉलो करा. कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ती ज्वेलरीसुद्धा बनवून देते. जर तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन शॉपिंग करायची असेल, तर तुम्ही ती करू शकता. त्याचबरोबर क्लाससुद्धा तुमचा ऑनलाईन, ऑफलाईन पूर्ण करू शकतात. तर तिच्या पेजला फॉलो केल्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेल्स या भेटूनच जातील. आपल्या माणसांसोबत जेव्हा आपण भेटतो, तर खूप साऱ्या गप्पा तर झाल्याच पाहिजे. खूप साऱ्या गप्पा, थोडासा नाश्ता झाला, थोडीशी शॉपिंग केली आणि घरी आली. आज आहे शिवजयंती आणि शिवजयंती आजपर्यंत मी कधी अशी साजरी केलेली नव्हती बरं का. पण कालपासून मनामध्ये एकच येत होतं, की आपण ह्या वर्षी ना शिवजयंती साजरी करूया आणि थोड्या वेळासाठी मी हेही विसरून गेली होती, की माझ्या घरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा फोटो आहे. हा फोटो मला वास्तुशांतीला गिफ्ट म्हणून आलेला होता आणि 4-5 फोटो आलेले होते शिवाजी महाराजांचे, पण मला त्यातला ना हाच फोटो खूप आवडला होता. 2 वर्ष पूर्ण झालेले आहे वास्तुशांतीला आणि 2 वर्षापासून हा फोटो मी इथे फिट केलेला आहे आणि या 2 वर्षी शिवजयंती आली पण आणि गेली पण. पण तरीही माझ्या आहे ना मनामध्ये कधीच आलं नाही, की आपण शिवजयंती आहे, शिवाजी महाराजांचं औक्षण करू किंवा एखादा हार तरी लावूया, असं माझ्या मनात कधीच आलं नव्हतं बरं का. पण ह्या वर्षी का आलं माहिती नाही, पण माझं कालपासून चालू होतं आपल्याला यावर्षी शिवजयंती साजरीच करायची. कालच मी फुलवाल्याला सांगितलं होतं, की उद्या मला मोठासा हार लागणार आहे. तर त्यांनी मला सकाळी-सकाळी दिलेला होता. सकाळी मी काही शिवाजी महाराजांचं औक्षण नाही केलं, कारण वेळच भेटला नव्हता. पण संध्याकाळच्या वेळेला आहे ना मात्र मस्त पूजा केली, देवांना दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मात्र छान असं ताट बनवलं आणि शिवाजी महाराजांचं सुद्धा औक्षण करून घेतलं. जो काही हार आहे तो पण घालून घेतला. थोडासा दोरा कमी आलेला होता, तर थोडासा दोरा वाढून घेतला आणि छान असा हार घालून घेतला आणि खरं सांगते तुम्हाला, मला इतकं छान वाटत होतं ना, की जे मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, इतकं छान वाटत होतं. ही शिवजयंती माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. घरामध्ये मी पहिल्यांदाच अशी शिवजयंती साजरी केलेली आहे. मुलं खाली खेळायला गेले होते, तेवढ्यात ते पण आले खेळून आणि त्यांनी पण हातपाय धुतले, देवांना नमस्कार केला, शिवाजी महाराजांना सुद्धा नमस्कार केला आणि या नटखटचं चालू होतं, की मला म्हणजे इथे मशीन आहे बरं का, जे काही शिलाई मशीन आणि त्यावरनं त्याला खाली उडी मारायची होती. मला उचलून नको घेऊ, मी इथून उडी मारतो. आता याला हातपाय मोडून घ्यायची की काय माहिती. थोडासुद्धा घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला. पण त्याला मी उचलून घेतलं. तर छान अशी देवपूजा केली आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं पण छान असं औक्षण केलं, पूजा करून घेतली आणि नंतर आली किचनमध्ये. आज स्वयंपाकामध्ये मी वरण, भात, पोळी आणि सकाळची ना कांद्याची पात थोडीशी उरलेली आहे सुक्कीचे, तर तीच आम्ही तोंडी लावणार आहे. तर असा आजचा आमचा मेन्यू आहे. तर इथे ना इतकी घाई झालेली होती, त्यामुळे चॉपिंग बोर्डवरती काढा वगैरे काहीच केलं नाही. जे काही झाकण होतं ना त्यावरच आहे ना ज्या काही मिरच्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि लगेच इकडे फोडणी द्यायला सुरुवात केली. जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची वगैरे टाकून आता वरणाला फोडणी देते. आणि तुम्हाला सांगते माझा नेहमी मी प्लॅन केलेला असतो. दररोज म्हणजे म्हटलं ना तरी चालेल. दररोज सकाळी ना मी ठरवते आज संध्याकाळी आपण आहे ना 7 वाजेच्या
वाजायच्या आत आहे ना स्वयंपाक पूर्णच करून घ्यायचा. त्यानंतर छान अशी देवपूजा करायची आणि थोड्या वेळ मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि बाकीचा नंतरचा जो काही वेळ असेल ना, तर मस्त अशा सीरियल बघायच्या. पण हा रोज केलेला प्लॅन जो आहे ना माझा, तो दररोज म्हणजे दररोज फ्लॉपच होतो. कधी-कधी वाटतं ना, जाऊ दे आपण म्हणायचंच नाही. जेव्हा होईल तेव्हा, जेवणाच्या आत म्हणजे अहो यायच्या आत स्वयंपाक होतो ना, तर बस झालं. पण खरं सांगू का, खूप धावपळ होऊन जाते. ते खूप बरं वाटतं, की जाऊ दे गरमागरम जेवण वगैरे. पण तुम्हाला सांगते ना, 7:30 नंतर मी स्वयंपाकाला जर सुरुवात केली ना, तर स्वयंपाक होता-होता अहो येतात. मग लगेच जेवणं करायची. जेवण झालं का लगेच भांडे. भांडे झालं का मग मुलांचं दूध द्या. जर त्यांना म्हणजे बरं नसेल, तर आता सध्या तरी सर्दी खोकला आहे, त्यामुळे औषधं द्या आणि नंतर झोपा. जवळ-जवळ 10:30 10:30-11 वाजतात मला झोपण्यासाठी आणि म्हणजे 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत मी पूर्ण किचनमध्येच असते. हे झालं की ते, ते झालं की ते आणि इतकं लागोपाठ इतकी कामं केली ना, मग आहे ना थकायला होतं आणि त्याचबरोबर इतकी वैतागून जाते, डोळ्यांवर सुद्धा झोप आलेली असते आणि किचन वट्टा मात्र पूर्ण असा भांड्यांनी भरलेला असतो आणि तो क्लीन केल्याशिवाय तर झोपही लागणार नाही. एक मन म्हणत असतं, ही सगळी भांडी ना टपामध्ये भरून ठेवू आणि सकाळी उठल्या-उठल्या घासूया. पण सकाळची इतकी धावपळ असते, त्यातल्या त्यात हे भांडे म्हटलं तर किती गोंधळ होऊन जाणार. म्हणूनच मी दररोज ठरवते, की नाही बाबा, उद्यापासून आहे ना मी 7 वाजेपर्यंत माझा स्वयंपाकच पूर्ण करून घेणार. पण काय, तो प्लॅनसुद्धा माझा फ्लॉपच होत असतो. पण हे कामं माझे कधी पूर्ण होतात तुम्हाला सांगू का? जेव्हा माझे सासू-सासरे येतात किंवा येणार असले ना, तर त्या दिवशी माझा स्वयंपाकसुद्धा लवकर होतो. घरातली कामंसुद्धा माझी पटापट आवरली जातात. जी काही एक्स्ट्राची कामं असतात, ते पण मी पूर्ण करून घेत असते. पण ते आले ना, तेव्हाच माझी कामं लवकर आवरतात. नाहीतर मग आपली हीच रेग्युलरचं जे काही रुटीन आहे ना, तर तेच असतं. तर चला श्लोकला शेवच खायची होती, तर त्याला म्हटलं, "पोळी खा गरमागरम, मस्त मीठ लावून देते किंवा वरण पोळी खा, भात खा." पण नाही, त्याला शेवच खायची होती. तर त्याला थोडीशी शेव दिली. इकडे मस्त माझं वरण उकळतंय आणि दुसऱ्या बाजूला पोळ्या चालू आहे. आता मस्त आम्ही गरमागरम जेवण करू आणि त्यानंतर जी काही बाकीची कामं आहे ना, तर ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, की त्यानंतर मी किती काय-काय कामं केली. कारण आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होऊन चाललेला होता. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रूटीन व्लॉग्सबरोबर. बाय बाय.